हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत वर्ग 12 विषय इंग्रजी या विषयाची जी काही क्वेश्चन बँक आलेली आहे. या क्वेश्चन बँकमध्ये क्वेश्चन 1B स्पॉट द एरर हा थोडा अवघड प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं सोल्युशन घेऊन मी तुमच्यासमोर आलेलो आहे. चला तर मग पाहूयात एरर आणि करेक्ट सेंटेन्सेस कोणकोणते आहेत ते. क्वेश्चन विचारला जातो, स्पॉट द एरर अँड रिराईट द करेक्ट सेंटेन्सेस. तर पहिलं सेंटेन्स आहे, द नंबर ऑफ पीपल डू नॉट मॅटर. यामध्ये एरर काय, चूक काय ते बघा. तर यूज ऑफ व्हर्ब डू, की डू या व्हर्बचा वापर जो केलेला आहे ती एरर आहे. द सब्जेक्ट द नंबर इज सिंग्युलर सो इट टेक्स द वर्ब डज. आणि आपण पाहतो हे हा जो सब्जेक्ट आहे कोणता, द नंबर, हे सिंग्युलर आहे आणि त्याच्यामुळं याच्यानंतर डज हे वर्ब येतं सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये. मग करेक्ट सेंटेन्स राहील, द नंबर ऑफ पीपल डज नॉट मॅटर. सेकंड सेंटेन्स आपण पाहू, आय एम लाइकिंग टू सी मूवीज ॲट द थिएटर्स. आता याच्यामध्ये एरर कोणती आहे, चूक कोणती आहे वाक्यामध्ये, यूज ऑफ वर्ब ॲम लाइकिंग. ॲमच्या नंतर जे काही लाइकिंग आहे या वर्बचा या ठिकाणी जो वापर केलेला आहे ती चूक आहे. द वर्ब लाईक इज अ स्टॅटिक वर्ब सो इट इज नॉट यूज्ड इन प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. की प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये लाईक हे स्टॅटिव्ह वर्ब असल्यामुळं ते वापरत नाहीत. मग करेक्ट सेंटेन्स काय आहे, तर आय लाईक टू सी मूवीज ॲट द थिएटर. त्यानंतर बघा थर्ड सेंटेन्स, आय नेवर फॉरगेट्स द गिवन रिस्पॉन्सिबिलिटी. यामध्ये एरर आहे, यूज ऑफ वर्ब फॉरगेट्स. फॉरगेट्स या वर्बचा जो यूज आहे ती चूक आहे. द सब्जेक्ट आय टेक द बेस फॉर्म ऑफ द वर्ब इन सिम्पल प्रेझेंट टेन्स. आता करेक्ट सेंटेन्स कोणता आहे, आय नेवर फॉरगेट द गिवन रिस्पॉन्सिबिलिटी. फोर्थ सेंटेन्स आहे, ही हॅज ऑफन आस्क्ड मी टू थिंक बिफोर आय स्पीक. यामध्ये एरर आहे, यूज ऑफ वर्ब आस्क. इन प्रेझेंट परफेक्ट टेन्स द मेन वर्ब मस्ट बी इन पास्ट पार्टिसिपल फॉर्म आस्क्ड. करेक्ट सेंटेन्स आहे, he has often asked me to think before I speak. Fifth sentence, no sooner did I challenged the man than he accepted it. यामध्ये एरर आहे, यूज ऑफ वर्ब चॅलेंज्ड आफ्टर डीड. डीडच्या नंतर चॅलेंजचा जो वापर करण्यात आलेला आहे. द मेन वर्ब मस्ट बी इन बेस फॉर्म. जी मेन वर्ब असते ती बेस फॉर्ममध्ये पाहिजे. करेक्ट सेंटेन्स आहे, नो सूनर डीड आय चॅलेंज द मॅन दॅन ही ॲक्सेप्टेड इट. सिक्स्थ सेंटेन्स, वी आर द मोर स्ट्रॉंगेस्ट कम्युनिटी इन द वर्ल्ड. यामध्ये एरर आहे, चूक आहे, यूज ऑफ मोर. इन सुपरलेटिव्ह डिग्री नो नीड टू यूज मोर बिफोर द थर्ड फॉर्म ऑफ द ॲडजेक्टिव्ह. आणि आता करेक्ट सेंटेन्स आपण पाहूयात, वी आर द स्ट्रॉंगेस्ट कम्युनिटी इन द वर्ल्ड. सेवन्थ सेंटेन्स आहे, आय एंटर्ड द रूम फॉर सर्च दी डॉक्युमेंट्स. या वाक्यामध्ये एरर आहे, यूज ऑफ सर्च आफ्टर फॉर. जिरंड सर्चिंग शुड बी यूज्ड. तर या ठिकाणी जिरण वापरायला पाहिजे होतं, सर्चिंग. करेक्ट सेंटेन्स राहील, आय एंटर्ड द रूम फॉर सर्चिंग दी डॉक्युमेंट्स. एट्थ सेंटेन्स, वी कॅन प्लांट द ट्रीज इन ऑर्डर सेविंग द अर्थ. यामध्ये एरर आहे, यूज ऑफ सेविंग. हिअर सेविंग शुड बी रिप्लेस्ड बाय टू सेव्ह. तर सेविंगच्या जागेवर टू सेव्ह या ठिकाणी वापरायला पाहिजे होतं. इन ऑर्डर टू इज ए फ्रेज.
करेक्ट सेंटेन्स आहे वी कॅन प्लांट द ट्रीज इन ऑर्डर टू सेव्ह दी अर्थ. 9th सेंटेन्स आहे आय युजली आस्क माय एम्प्लॉईज टू बी पंक्च्युअल इन देअर टास्क्स. यामध्ये एरर आहे यूज ऑफ द वर्ब आस्क्स. द सब्जेक्ट आय टेक्स द बेस फॉर्म ऑफ द वर्ब. And then correct sentence is I usually ask my employees to be punctual in their tasks. 10th sentence आहे The training came to an end before you left the city. यामध्ये एरर आहे यूज ऑफ came. If two past situation are given, the earlier situation must be written in past perfect tense. मग करेक्ट सेंटेन्स राहील द ट्रेनिंग हॅड कम टू अन एंड बिफोर यू लेफ्ट द सिटी. 11th सेंटेन्स आहे इफ यू चॅलेंज मी आय हॅड ॲक्सेप्ट इट. या वाक्यामध्ये एरर काय आहे तर यूज ऑफ हॅड. इन कंडिशनल सेंटेन्स इफ प्रेझेंट टेन्स फर्स्ट कंडिशन इज गिवन इन द इफ क्लॉज the other clause must be in simple future tense. आता करेक्ट सेंटेन्स काय आहे इफ यू चॅलेंज मी आय विल ॲक्सेप्ट इट. 12th सेंटेन्स 12वं वाक्य द मॅनेजर वॉज लुकिंग इन टू द मिसिंग फाईल. आता या दिलेल्या वाक्यामध्ये एरर काय आहे ते बघूयात. यूज ऑफ इन टू ही एरर आहे यूज ऑफ इन टू. हिअर लुकिंग इन टू शुड बी रिप्लेस्ड बाय लुकिंग फॉर की लुकिंग इन टूच्या जागेवर लुकिंग फॉर टाकायला पाहिजे होतं. टू लुक फॉर इज अ फ्रेज. टू लुक फॉर ही एक फ्रेज आहे. आणि मग आता करेक्ट सेंटेन्स आहे द मॅनेजर वॉज लुकिंग फॉर द मिसिंग फाईल. 13th सेंटेन्स शी इज मोर टॉलर दॅन ऑल हर ब्रदर्स इन द फॅमिली. या वाक्यामध्ये एरर आहे चूक आहे यूज ऑफ मोर टॉलर दॅन. इन सुपरलेटिव्ह डिग्री वी हॅव टू यूज द टॉलेस्ट ऑफ. आणि मग करेक्ट सेंटेन्स राहील शी इज द टॉलेस्ट ऑफ हर ब्रदर्स इन द फॅमिली. आता दुसऱ्या पद्धतीनं सुद्धा आपल्याला याचा आन्सर लिहिता येतं. तर या वाक्यामध्ये आणखी एक एरर अशी दाखवता येईल की यूज ऑफ मोर टॉलर. इन कंपॅरेटिव्ह डिग्री द सेकंड फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्ह इज टॉलर. मोर टॉलर नसते तर टॉलर असते. करेक्ट सेंटेन्स राहील शी इज टॉलर दॅन ऑल हर ब्रदर्स इन द फॅमिली. 14th सेंटेन्स ही सेड ही डीड नॉट वॉन्टेड टू गो टू बाजार येस्टरडे. आता या वाक्यामध्ये 3 एरर आहेत 3 चुका आहेत. पहिला आहे यूज ऑफ वॉन्टेड. आफ्टर डीड द बेस फॉर्म ऑफ वर्ब मस्ट बी यूज्ड. दुसरी चूक आहे यूज ऑफ येस्टरडे. हिअर येस्टरडे शुड बी रिप्लेस्ड बाय दी प्रिवियस डे. येस्टरडे जी प्रिवियस डे पाहिजे होतं. त्यानंतर नो यूज ऑफ दॅट. दॅट वापरलं गेलेलं नाही ही एक चूक आहे. तर करेक्ट सेंटेन्स अशा पद्धतीनं राहील ही सेड दॅट ही डीड नॉट वॉन्ट टू गो बाजार द प्रिवियस डे. आता क्वेश्चन बँकमध्ये देण्यात आलेलं 15th जे काही सेंटेन्स आहे ते आपण पाहूया. मँगो इज द बेस्टेस्ट अमंग ऑल इंडियन फ्रूट्स. हे वाक्य फार सोपं आहे. कुणी याला करू शकेल करेक्ट करू शकेल. एरर काय याच्यामध्ये यूज ऑफ बेस्टेस्ट. तर आपण पाहिलं की बेस्टेस्ट अशा पद्धतीचा शब्द नसतो कारण जो थर्ड फॉर्म आहे ॲडजेक्टिव्हचा तर बेस्ट हाच एक थर्ड फॉर्म आहे ज्याला आपण गुड पहिला फॉर्म, बेटर दुसरा आणि बेस्ट हा तिसरा फॉर्म. त्याच्यामुळे बेस्टेस्ट नसते. आणि करेक्ट सेंटेन्स कसं राहील मग मँगो इज द बेस्ट अमंग ऑल द इंडियन फ्रूट्स. तर ही काही 15 वाक्य स्पॉट द एररची क्वेश्चन बँकमध्ये दिलेली होती ती आपण या ठिकाणी सोडवलेली आहेत. तर अशाच प्रकारचं क्वेश्चन बँकमधील क्वेश्चन्स ॲक्टिव्हिटीज त्याचे सोल्युशन्स पाहण्यासाठी
आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचे सर्वच व्हिडिओज ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल किंवा रिप्लाय द्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट टिल द एंड शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.